अचानक त्या रस्त्याने एक संत महापुरुष चाललेले होते, साधू होते. साधू त्या रस्त्याने जात असताना लाकडानं साधूंच्याकडे पाहिलं आणि लाकडानं हात जोडले. तुम्ही म्हणाला महाराज दगड बोलत नाही, तुम्ही म्हणताय दगड बोल. लाकडानं हात जोडले म्हणताय, तर कसं काय शक्य आहे? दृष्टांत आहे, त्याच्यात सिद्धांत घ्यायचा असतो. रस्त्यात लाकूड पडलेलं आहे, सत्पुरुष चाललेलं आहे, साधूंच्याकडे पाहिलं, लाकडाला बरं वाटलं. लाकडानं हात जोडले, साधूंच्याकडे विनवणी केली, महाराज मला तुमच्या बरोबर घेऊन चला. लाकडानं बोलल्याबरोबर साधू म्हणाले, मला काय तुझी गरज नाही, कशाला तुला बरोबर घेऊन जाऊ? माझा संसार नाही, मुलं बाळ नाही, मला जेवण बनवावं लागत नाही, तुला कशासाठी नेऊ बाबा, मला काही गरज नाही. लाकूड विनंती करत, नाही महाराज मला तुमच्या बरोबरच यायचंय, मला तुम्ही सोबत घेऊन चला. असं बोलल्यानंतर महाराज म्हणाले, काम कर ना बाबा, माझ्या बरोबर येण्यापेक्षा माझ्या मागणे एक संसारिक माणूस चाललेला आहे, त्याच्या बरोबर गेलास तर तुझा काहीतरी उपयोग होईल, त्याच्या बरोबर जा. त्याने जर तुला नेलं तर तुझ्यावर काहीतरी अन्न शिजवायला तरी तुझी मदत होईल, मी नेऊन काय करणार आहे? त्यावेळेला लाकडाला खूप गोड सांगितले. लाकूड म्हणाला, महाराज मागच्या संसारिकानं जर मला नेलं ना तर मला घेऊन जाईल आणि चुलीत इंधन म्हणून वापरेल, माझ्यावर अन्न शिजवेल. मला चुलीमध्ये वापरेल इंधन म्हणून, माझ्यावर अन्न शिजवेल, तिथं माझी राख होईल आणि ती राख एखाद्या उकिरड्यात टाकली जाईल, नाहीतर त्याच राखेनं भांडी घासली जातील. पण महाराज जर मला तुम्ही नेलं ना तर मला तुम्ही चुलीत वापरणार नाही, एखाद्या यज्ञकुंडात वापराल आणि त्या यज्ञकुंडातही माझी राखच होईल, पण ती राख कोणी उकिरड्यात टाकणार नाही. ती राख येणारा भक्त आपल्या कपाळाला लावीन आणि तेच कपाळ भगवंताच्या चरणावर नतमस्तक होईल. मला त्यांच्या चरणाची